हाय सगळ्यांना। तर बघा हे तो कोपऱ्यामध्ये एका माणसाचा फोटो मी लावलेला आहे। तर आपल्यासारख्या माणसानी ह्या माणसाला एवढं महत्व द्यावं एवढी काय ह्याची लायकी नाही। आता ह्याची लायकी का नाही ते पहिलं मी तुम्हाला सांगते। तर ह्या माणसाने बघा माझ्या फेसबुकच्या एका व्हिडिओला लय वाईट कमेंट केलेले आहेत। बरं मग मी काय केलं, ह्याच्या कमेंट डिलीट करून टाकल्या आणि ह्याला ब्लॉक करून टाकला। जसं ह्याला कळालं की मी ह्याला ब्लॉक केलाय तसं ह्यानी माझ्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओला तेच कमेंट केलेत। आता कमेंट काय आहेत ते पहिल्या मी तुम्हाला सांगते। तर कमेंट अशा आहेत बघा की तुझ्या नवऱ्याला कॅन्सर होईल आणि तुझा नवरा मरल आणि तू विधवा होशील। तर मला ह्या माणसाला विचारायचं या की माझा नवरा जरी मेला तरी माझ्या नवऱ्याचं तुला काय भेटणार आहे? जे बी काय भेटेल ते मला भेटेल आणि माझ्या नवऱ्याने काय तू 4 रुपये घेतलेतोय तेव्हा त्यांना एवढं वाईट बोलतोयस तू। मला काय असल्या माणसांच्या बद्दल व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण जर आपल्या फॅमिली विषयी कोण असं बोलत असेल वाईट तर आपण सहन करून घेणार आहे का? आणि कुणाचा असं वाईट शब्द ऐकून घेणार आहे का? आता व्हिडिओ काढते आम्ही म्हणजे अनेक महिला व्हिडिओ काढतात, मग ह्याचा अर्थ असा नाही ना की त्या रस्त्यावरती पडल्यात कुणी पण येऊन काय बोलू शकतं यांना, असं नाही ना। जर तुला एवढंच बोलायचंय ना वाईट बघत तू माझ्या समोर येऊन बोल। तर माझ्या फॅमिलीवरती कुणी असं बोट केलं ना तर माझ्या अंगामध्ये तेवढी ताकद आहे त्याचं बोट जागच्या जाग्यावर तोडण्याची, आणि हे शब्द तू माझ्या समोर येऊन बोल। काय केलंय माझ्या नवऱ्याने बिचाऱ्याने तुला? तो बिचारा एवढा बोळा बावडा आहे तो एखाद्याच्या असं तोंडाकर वरती पापणी करून सुद्धा मानवरा कुणाक बघत नाही, कुठल्या माणसासंग सुद्धा बोलत नाही सहसा जास्त तो, आणि बाया माणसासंग तर अजिबातच बोलत नाही, कसलाच बाया माणसासंग बोलत नाही मानवरा। एवढा बिचारा बोळा बावडा आहे आणि त्याच्याविषयी तू एवढ्या बोळ्या बावड्या माणसाविषयी एवढा वाईट बोलतोय। तुझं त्याचं काय घेणं देणं आहे का? काय बोलायचं ना तर मला बोल ना, मला जरी म्हणलं असतास ना त्यावेळेस तू मरशील नाही तर काय, त्याचं मला काही फरक पडत नाही। कारण कसं आहे, कावळ्याच्या श्रापाने कुठं गुरु मरत असतंय का? नाही। पण कसं आहे, माझ्या नवरा आणि माझी फॅमिली माझ्यासाठी खूप महत्वाची आहे। व्हिडिओ काढतोय आम्ही ह्याचा अर्थ असा नाही ना की आमची इज्जत रस्त्यावरती पडली किंवा कुणी येऊन काही बोलून जाईल। तर तुमच्यामध्ये एवढीच हिंमत आहे, एवढीच ताकद आहे तुमच्यामध्ये, तर तुम्ही आमनासामनी बोला। कायला बायकांसारखं बायकांच्या पदराच्या आड लपून कमेंट करताय? तुमच्यात आहे ना एवढी डेअरिंग एखाद्या लेडीजला वाईट बोलण्याची? बरं व्हिडिओ मध्ये काहीच नसतंय ना वाईट, गाण्यारडपणा काय नसतोय, अश्लील शब्द नसतात, अजून अश्लीलपणा काय नसतोय, तरी पण तुम्ही लोक एवढं वाईट कमेंट करताय आणि एवढं वाईट विचार करताय, म्हणजे काय बोलावं तुम्हाला? आता तुम्ही मला कमेंट करून असं देखील म्हणतात की रुपाली ताई अशा लोकांकडे लक्ष नका देऊ, तर मी तर अशा लोकांकडे लक्ष देतच नाही हो। पण तुम्हाला सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे असा की जर तुम्ही व्हिडिओ काढत असताल आणि तुम्हाला जर अशा कमेंट आल्या की तुझ्या नवऱ्याला कॅन्सर होईल, तुझा नवरा मरल, तू विधवा होशील, तर तुम्ही काय करताल? तुम्हाला पण वाईट वाटेलच ना त्या गोष्टीचं। आपण व्हिडिओ काढतोय ह्याचा अर्थ असा नाही की आपल्या फॅमिली बद्दल कुणीही वाईट शब्द बोलेल। आणि कॅन्सर हा आजार असा आहे ना की आपल्या दुश्मनांना काय की कुणालाच व्हावं नाही, मी तर असं म्हणते कधीच कुणाला व्हावं नाही। आता तो एक नालायक बोललाय माझ्याबद्दल, पण मी नाही ना बोलू शकत त्याच्याबद्दल असं की तू पण मरशील, तुला पण कॅन्सर होईल, तुझी बायको सुद्धा विधवा होईल, मी असं नाही बोलू शकत। का तर मला माहिती आहे काही शब्द मी जर मनापासून बोलले ना एखाद्याला तर ते शब्द 4-6 महिन्यांनी खरं होत्यात। आणि हे ना म्हणजे जे माझे जवळचे लोक आहेत ना त्यांना हा अनुभव आहे। आता हे खरं का होत्यात तर पूर्वीना पारची मन आहे बघा, मन नाही म्हणजे माणसं म्हणायची ताशी, मन नाही म्हणायची ताशी की ना ज्याची जीभ काळी असती ना त्यांनी जर तळतळून कुणाला श्राप दिला ना तर त्याचे शब्द ते कधी कधी खरं होत्यात। जसा तू मला बोललायस ना की तू विधवा होशील किंवा तुझ्या नवऱ्याला कॅन्सर होईल, तसं मी नाही बोलू शकत। आणि मी
कधीही कुणाला असं वाईट बोलत नाही आणि इथून पुढे सुद्धा बोलणार नाही. पण काही लोक ह्यांचं आपलं काहीच घेणं देणं नाही. लांब लांब पर्यंत आपण ह्यांना ओळखत नाही. व्हिडिओद्वारे फक्त ही मला ओळखतात, तरी सुद्धा एवढं खालच्या थराचं एखाद्या माणसाला बोलतात. म्हणजे अशा माणसांना काय बोलावं. मी तर कधी कधी हा पण विचार करते की ही माणसं आपण ना ह्यांच्या ओळखीचं ना पाळखीचं हे आपल्याविषयी एवढं वाईट बोलतात, तर ह्यांच्या घरातल्या महिलेला, ह्या ज्या महिला असत्याला, आया असेल, बहीण असेल, बायको असेल, त्या बायकांना ही माणसं काय करत असतील. कधी कधी मनामध्ये हा पण लय मोठा प्रश्न उभा राहतो. या अशा माणसाला एवढीच ह्यांच्यामध्ये हिंमत आहे एखाद्या लेडीजला एवढं वाईट बोलण्याची आणि एखाद्या फॅमिली बद्दल एवढं वाईट विचार करण्याची, एवढीच ह्यांचं विचार एवढं बेकार आहेत. ह्यांनी विचार आपल्या पुढे येऊन मांडाव्यात. काय आहेत ती ह्यांचं विचार आमना सामने येऊन मांडाव्यात. मी तुम्हाला आताच थोड्या वेळापूर्वी म्हणलेलं आहे की जर मला तुम्ही म्हणा मर, अजून तुला काही पण होऊ दे, मला त्याचा काही गंठाही फरक पडत नाही काहीच. पण माझ्या फॅमिली विषयी जर कोण असं वाईट विचार करत असेल, वाईट बोलत असेल, तर त्यांना फक्त मला एवढंच व्हिडिओद्वारे सांगायचंय की तुम्ही माझ्या समोर येऊन बोला. हेच शब्द तुम्ही माझ्या समोर येऊन माझ्या फॅमिली विषयी बोला. आता अशा माणसांना तुम्हीच सांगा काय करायचं. मी तर म्हणते अशा माणसांना चांगलं उघडं नागडं करून पायाच्या नळ्या हाणत चौकातनी वरात काढली पाहिजे. एखाद्या फॅमिली विषयी एवढं वाईट बोलतात ना, वाईट शब्दामध्ये. आणि जर तुम्हाला हा माणसाचा फोटो जर ओळखीचा वाटला ना, तर नक्कीच ह्याच्या बायकोपाशी हा व्हिडिओ माझा पोचवा. बघू ह्याची बायको ह्याला शाबासकी किती दिली ती, की खरंच तू लय चांगलं काम केलंस. एखाद्या महिलेला वाईट वक्त बोलून तर ह्याची बायको ह्याला खरोखर शाबासकी दिली. तर तुमच्या जर कोण ओळखीचा असेल ना हा माणूस, तर ह्याच्या बायकोपर्यंत माझा हा व्हिडिओ पोचवा. तर बहीण भावांनो, एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. आणि एवढं राग येण्याचं मला कारण म्हणजे असं की माझ्या फॅमिली विषयी कुणी जरी बोललं ना, तरी मी त्याला सुट्टी देणार नाही. का तर माझी फॅमिली माझ्यासाठी लय महत्वाची आहे आणि माझी फॅमिली मी माझ्या फॅमिलीसाठीच जगते.